हॅलो, नमस्कार सुनीता ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हे स्वामी समर्थ. काल बोला. माझा मिस झाला कॉल. अच्छा. नेमके किचन मध्ये होते आणि जस्ट तुमचा येऊन गेलेला बघितला तर. अच्छा अच्छा. हा हा. हा, मला अनुभव सांगायचा होता तुम्हाला. सांगा ताई. कुठून कारण मी बोलताय? तुमचं चॅनल मी नेहमी बघते. मी अशी राहते मी विलेपार्ल्याला, पण आमचं सेकंड होम आहे ते तळेगाव आहे ना अरे वा. पुण्याच्या इकडे. हा, तळेगाव दाभाडे इथे माहिती आहे. तिकडे. हो, हो. हा, तर तळेगावला मी आता सध्या आमचं तिकडे थोडं काम चालू आहे घराचं, म्हणून मग आता इथे राहते थोडंसं, म्हणजे हो. इकडे तिकडे असं दोन्हीकडे. जाऊन येऊन. हा. हा, तर माझी बहीण आहे, म्हणजे आम्ही दोघी जणी बहिणी आहे. तर माझी छोटी बहीण आहे ना, हा. तर तिने मला शंकर महाराजांबद्दल, म्हणजे मी पार्ल्याच्या म्हणजे हनुमान रोडला आमच्या इथे जो मठ आहे तिकडे मी दर गुरुवार बरेच वर्षापासून मी स्वामींची सेवा, गजानन महाराजांचे पारायण, स्वामींचे पारायण हा, असं मी करायचे आणि मी मठात जायचे, पण मला त्यांच्याबद्दल असे काहीच माहिती नव्हती. तर मी अच्छा. नेहमी फोटो बघायचे आणि म्हणायचे की हे कोण कोण. मग मी एकदा बरेच म्हणजे वर्षापूर्वी बहिणीला विचारलं, म्हटलं तिकडे असा एक फोटो होता. तेव्हा माझ्या बहीण म्हणाली की ते शंकर, आपल्या स्वामी समर्थांचे शिष्य म्हणून, म्हणजे हा, आपले हा, हा. शंकर महाराज. बरोबर. तर मग मी आता म्हणजे दर गुरुवारी मग मला तिने सांगितलं की त्यांची ना, म्हणजे ती स्वतः पण वाचते आणि ती भरपूर म्हणजे माझ्यापेक्षा खूप काय काय करते ती असं ओ. देवाचं. तर हा. मग ती मला असं सांगत असते, ताई हे कर, ताई ते कर असं. हा, तर हा, मग हा. मला तिने गेल्या वर्षी सांगितलं की तिने पण असं युट्यूबला बघितलेलं, शंकर गीता आहे ना त्यांची, हो, शंकर हो. महाराजांची. हो, तर हो. म्हणे ते दररोज एक अध्याय तू वाचत जा, खूप चांगलं असतं. तर हा, मग मी हा. गेल्या वर्षीपासून त्यांचा दररोज एक अध्याय वाचते. अरे आणि वा. आता माझ्या असं मनात आलं की आपण त्यांचं म्हणजे आता पारायण करूया, श्रावण महिना पण आहे. हो, आणि हो. म्हटलं हा, तर म्हणून मग माझ्या असं मनात आलं, कारण मी पाठ वगैरे सगळं आणून ठेवलेलं. अरे पण वा. माझा मुलगा राहतो न्यूझीलंडला, तर त्याच्यामुळे मी 1.5 महिना तिकडे होते. मग म्हटलं आता आल्यावरच करूया, कारण मग परत तिकडे कुठे तिथे हे सगळं कुठे, म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, तिकडे परदेशामध्ये थोडं वेगळं असतं ना सगळं. बरोबर. तर मग इकडे नको, मग आपण इथेच आल्यावर नंतर करू. हा, तर हा. म्हटलं चला आता श्रावण महिना, म्हणून मी ते माझी बहिणीने आणि त्या पोथीमध्ये पण त्यांनी दिलंय की असा, म्हणजे तेव्हा जेव्हा आपण पारायणाला बसतो तर शेजारी महाराजांसाठी पाठ ठेवायचा, म्हणजे असं हो, हो, त्याच्यासाठी हो. मी पाठ वगैरे असं. आणि मग मला कसं खाली आता जमत नाही, थोडं गुडघ्यांचं वगैरे हे होतं. बरोबर. हो, हो, तर हो. मग मांडी घालायला असं जमत नाही, मग मी खुर्चीतच करते असं, म्हणजे स्वामींचं पण. हा, तर हा. मग 2 खुर्च्या ठेवते आणि तिथे पाठ ठेवून वगैरे सगळं मी हा. असं म्हणजे संध्याकाळी असं करते नेहमी. स्वामींचं पण मी संध्याकाळची, कारण सकाळी कसं थोडंसं कामवाली, म्हणजे आपण सगळी गडबड असलं की मग जरा शांत ह्याच्याने नाही करायला मिळत ना, म्हणून मी बरोबर. हा, हा. नेहमी 4 वाजता वगैरे अशी बसते पारायणाला. तर अरे हा, मग हा. तर मग माझा आता जो दुसरा गुरुवार होता ना, हा. पहिला एक झाला, दुसरा झाला. आणि आमच्या इथे ना हॉलमध्ये, म्हणजे जाळ्या आपल्या असतात बघा, विंडोला जाळ्या असतात ना. हो, 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 हो. तर हॉलमध्ये ना बरोबर म्हणजे महाराजांच्या फोटोच्या समोरच ती जाळी अशी येते. अच्छा. आणि आदल्या दिवशी रात्रीपर्यंत तिथे काहीही नव्हतं, हा. म्हणजे असं काहीच नव्हतं. आम्ही आता खुर्चीत बसते, तर आमचं आता झाडं बिड आहेत ना, बाहेर गार्डन आहे हा, हा, छोटंसं. हा. तर सगळं असं आमचं लक्ष नेहमी असं खिडकीतनं आम्ही असं बघतो. पण अच्छा. तिथे रात्रीपर्यंत, आदल्या दिवशी रात्रीपर्यंत काहीच नव्हतं. हा. आणि नंतर मी पारायणाला बसले आणि त्या पारायणाच्या काळातच कदाचित, म्हणजे मला असं वाटतं हा. की असं झालं असावं. आणि ना त्याच्यावर म्हणजे आपले म्हणजे आपल्या स्वामींचं काय काय स्वामींचं म्हणजे काय देवा. आवाज ब्रेक होतोय नेमकं ह्या वेळेला. थांबा 1 मिनिट, मी खिडकीत येते. हा. आपल्या म्हणजे ह्याच्यातला म्हणजे देवाच्या ह्याचा वरचा असा मुकुट असतो बघा. हो, 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 हो. आपण ड्रॉइंग. हॅलो. हॅलो, हा येतोय ताई. का? येतोय आवाज? नाही, आतापर्यंत चांगला येत होता, आता मध्येच काय झालं? हा, इकडे जरा थोडा रेंजचा तळेगावला आता येतोय का? मी हा, खिडकी उघडी येतोय केली येतोय आहे. येतोय हा येतोय. हा हा. तर मग ते असं आउटलाईनने आपण असं चित्र काढतो ना, हो, हो, हो. तसं. हा, तसं. आणि ना असं म्हणजे ते वरचं तर सेम तसं. आणि ना साईडने बघितलं ना, तर हा. आपल्याला स्वामी असे हात ठेवून बसतात बघा, माहिती आहे ना हो, तुम्हाला ते एक हो, हो, हा. हो. तर ते साईडने ना त्याचं, आणि ते कसं माहितीये, चकचकीत, म्हणजे सिल्वर कलरचं, एखादी चांदीने जसं बापरे. चांदीचं असं ते संपूर्ण बॉर्डर, आणि कुठे इकडे तिकडे नाही, एकदम परफेक्ट, म्हणजे अगदी तसं. आणि बापरे. मग आणि मग नंतर काय झालं, माझं
पारायण झालं, नैवेद्य दाखवलं शंकर महाराजांना, 7:15 7:30 झालेले. आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. आमचं टायमिंग साधारण 9:10 किंवा 9 वाजता वगैरे आम्ही जेवायला बसलो. आणि मग बसल्यावर ना मिस्टरांचं लक्ष केलं आणि त्यांना ते चकचकीत असं दिसलं. तर मग ते बोलले हे काय खिडकीमध्ये असं झालंय. तर मी म्हटलं काय झालं. आधी मी पहिले ना घाबरली. म्हटलं बापरे 15 वर्षात असं कधीच नाही झालं म्हणजे आम्हाला इथे येऊन आता. तर म्हटलं बापरे असं म्हणजे आधी मला असं वाटलं बापरे काय असेल. पण नंतर जेव्हा मी सतत म्हणजे 2-3 वेळा नीट निरखून असं व्यवस्थित असं शांत ह्याच्याने बघितलं ना, कारण मी जेवत होते. म्हटलं आता जेवल्यावरच बघूया. आणि मग मी नंतर बघितलं ना तर मला ते हुबेहूब म्हणजे अगदी असा भास झाला की स्वामी असे हात टेकून बसलेत आणि वरतून ना पूर्ण देवाचं असं हे मुकुट असं कसं असतो तशा टाईप मध्ये म्हणजे असं. आणि माझ्याकडे फोटो आहेत. मी तुम्हाला फोटो ग्रुपवर पाठवते. म्हणून मी लगेच ना बरं म्हणजे मला पर्सनलला पाठवते. आणि मला असं भास म्हणजे मी म्हटलं आता फोटो काढूया म्हणून ना मी 3 असे फोटो काढले. आणि मग मी काय केलं माझ्या बहिणीला आणि माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत ना म्हटलं आता मी काय करू. म्हटलं असं नको ना की आपणच आपलं हे करतोय बाबा असं म्हणजे असं मी म्हटलं आपल्याला पण कोणीतरी असं सांगायला पाहिजे असं. मग मी काय केलं माझ्या बहिणीच्या मिस्टरांना आधी म्हणजे त्यांना पाठवलं आणि बहिणीला पाठवले ते फोटो असे. आणि म्हटलं मी तुम्हाला काय सांगत नाही की हे काय मी नंतर सांगेन हे सगळं म्हणजे त्याला काहीच माहिती नव्हतं ना मी करायला घेतलं वगैरे. तर म्हटलं मी ते तुला नंतर सगळं सांगेन आधी तू हे फक्त बघ. म्हणजे असं की तुला काय वाटतं ते तू मला सांग. मी 5 मिनिटांनी तुला परत फोन करतो. तो बोलला चालेल. आणि मग मी त्याला ते 3 फोटो पाठवले. तर मग त्याने मला सांगितलं की हे देवाचं आहे आणि स्वामींचं म्हणजे माझी बहीण म्हणाली की स्वामींनी असा हात टेकून असं साईडने असा भास होतो आणि वरतून पूर्ण देवाचा तो हे आहे म्हणजे मुकुट असं. आणि ना ते म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे चकचकीत म्हणजे कोणालाही घरात येईल ना त्याला म्हणजे असं ते एकदम चकचकीत अगदी आणि बरोबर जरा कुठे इकडे नाही का तिकडे नाही परफेक्ट अगदी. आणि ते कोणी म्हणजे बघा ना कोणी मला ते नंतर मग मिस्टरांनी आमचा माळी येतो त्याला पण म्हणा अरे असं म्हणजे हे असं. तर मग बाहेरच्या बाजूने मी बघितलं ना ते असं बरोबर सगळं ते आतल्या साईडला नाहीये जाळीच्या बाहेरच्या साईडला झालंय पण ते आतल्या साईडला माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे असं दिसतं ना तसं दिसतं. आता ते आज कमी झालंय म्हणजे आता मला आता झाले ना गुरुवार झालं ते दुपार म्हणजे मला असं आपण आता भक्ती करतो आणि त्याच्यामध्ये दिलंय ना शंकर महाराजांनी की जो कोण स्वामींची सेवा म्हणजे असं हे करतो त्यांना मी ते दर्शन देईन. आणि खरंच सांगते मी आज एवढे वर्षात मला कधी नाही पण आता मला म्हणजे असे मला अनुभव म्हणजे कसं की माझ्या सगळी कामं होणं ते सगळे आहे पण असा प्रत्यक्ष हे ना मला आता पहिल्यांदा आला म्हणजे जस्ट सेकंड गुरुवारी म्हणजे महाराजांच्या. आणि मी इथे धनकवडीला पण वगैरे जाऊन आले आणि लोणावळ्याला त्यांचं स्वामी भवन तिकडे मी नेहमी अन्नदान करते. पार्ल्याला तर दर गुरुवारी मी जाते असं. आणि आता मला मस्त माळी चाफ्याची पण भरपूर फुलं वगैरे आणून देतो ना मग मस्त मी पारायणाला बसते. इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटतं ना. तर आता आज थोडं म्हणजे आता ते थोडं आपोआप बघा आता ते कोणी काही केलं नाही आता आपोआप जाता येते म्हणजे चमत्कारच आहे की नाही. तेच ना मला ते म्हणजे म्हटलं तुम्हाला मी तुमचं चॅनल बघते ना आणि अशा सगळ्यांच्या आणि जस्ट मी असं म्हणजे माझं ते तसं झालं. आणि नेक्स्ट डेला मी तुम्ही एक व्हिडिओ टाकलेला गोगल गाईने केलेलं माहिती आहे ना तुम्ही नेक्स्ट डेला आता जस्ट गेल्या शुक्रवारी तुम्ही व्हिडिओ टाकलेला. मला गुरुवारी अनुभव आला आणि मी तेच म्हटलं की माझ्यासारखंच त्यांना पण अनुभव आला म्हणजे गोगल गाईने छतावर असं हे केलेलं चित्र स्वामींचं. तेच मला इतकं म्हटलं तुम्हाला शेअर करूया म्हणजे कसं लोकांना पण असा अनुभव आलेले आपण सांगितलेलं चांगलं आपल्याला डबल अनुभव येतात. अजून काहीतरी स्वामी आपल्याला छान छान अनुभव येतात की ज्या आपल्या आयुष्यात चांगल्या घटना घडतात. खरंच. आणि कसं जरी कोणाचे प्रॉब्लेम पण असतील किंवा काही तर त्यांना जे सगळे कमेंट करतात ते एक प्रकारचे आशीर्वादच मिळतात ना ते. बरोबर आहे. म्हणून मग मी तुमचं ते मग तुम्ही ती लिंक दिलेली मग ते आपोआपच माझ्या ग्रुपवर मी हे झाले चांगलं वाटतं. आता मग मी ते ग्रुपवर पण बरेच जण असं सगळं काय सगळं टाकतात अनुभव वगैरे बरं वाटतं असं. त्याच्यामुळे म्हटलं तर मला तिथे 2-3 कॉमेंट्स आला की ताई तुम्ही इकडे सांगा. म्हटलं आता प्रत्येकाला म्हणजे असं सांग म्हणजे मेसेज करणं आणि असं तुम्ही ते टाकणं फरक आहे थोडा. म्हटलं मी मॅडमलाच हे करीन. म्हटलं मी 2-3दा आधी फोन केला मग मला आधी माहिती नव्हतं की तुमचं असं 9 ते 10 आहे. एका मॅडमने मला सांगितलं की म्हणे त्यांना 9 ते 10 म्हणजे कॉल घेतात. म्हटलं हो का. म्हटलं ठीक आहे. म्हणून मग मी
ट्राय करत. ते पण बरोबर दिवसभर आहे. कसं शाळेत जाणं नंतर मग हो घरातलं आणि पण मग आपलं तुमचं असतं. हो आधी पण मी 2-3 वेळा केले असे कॉल. पण बरोबर तुमचं आता जसं मी तुमच्याशी बोलते तसे तुम्ही कोणाशी म्हणजे अनुभव घेत असतात हा हा एंगेज येतो ना फोन हा असं हा झालं. हा हा तर बरोबर. मी जस्ट म्हणजे 2-3 दिवसानंतर माझ्या मनात आलं की तुम्हाला सांगावं. अच्छा. तेव्हापासून मग मी कॉल करत होते. तर हा मी म्हटलं शेअर चला करते हा ताई. हो चालेल. हा श्री चला स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओके.